आलेल्या सर्व ग्रामस्थांचे पाहुण्यांचे मी शाळेच्या वतीने स्वागत करतो. प्रथमतः सरस्वती पूजन केलं जाईल. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की सरस्वती पूजन करावे. आपल्या शाळेतून बदली झालेल्या तिन्ही शिक्षकांचे सुपे केंद्राचे केंद्र प्रमुख नवनियुक्त केंद्र प्रमुख शरद माताले साहेब यांचं मी शाळेच्या वतीने स्वागत करतो. तसेच त्यांनी त्यांचा सत्कार करावा.
सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही. नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. आपल्या आयुष्यात गुरुचे स्थान किती मोठे आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. कुंभार ज्याप्रमाणे मातीला आकार देऊन मनमोहक मूर्ती बनवतो, त्याचप्रमाणे शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना आकार देत काम करतात. जीवन हे ईश्वराचे देण आहे, पण जगणे ही शिक्षकांची भेट आहे. एक फळा, एक खडू, एक कागद वापरून जगातील ज्ञान क्षणात आमच्यासमोर ठेवणाऱ्या माझ्या शिक्षकांचे आभार. मला इयत्ता दुसरी ते तिसरी मध्ये जाधव सर वर्ग शिक्षक होते. जाधव सर प्रेमळ स्वभावाचे आहेत. आमच्या आवडत्या मॅडम वाबे मॅडम मन मिळावू व शांत आहेत. त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक चव्हाण सर हेही आम्हाला सारखे अभ्यासासाठी प्रेरणा द्यायचे. मी शेवट एवढेच म्हणेन, सूर्यासारखे तळपत जावे या शाळेतून जाताना, भिंतीलाही पाजर फुटावं निरोप शेवट घेताना. मिला मुझको सुकून, तू ही तो जन्नत मेरी, तू ही मेरा जुनून, तू ही मेरा विधाता, तुझसे व्यासपीठावरील मान्यवर आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, मनानं दिलदार, बोलणं दमदार, वागणं जबाबदार, असे नेतृत्व शानदार, असं सर्वांसमावेशक व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या मॅडम व आपले सर. आजचा क्षण आनंदाचा आहे, पण डोळ्यात थोडे पाणीही आहे. तुमच्या सोबतच्या आठवणी मनात कायम खोदल्या जातील. तुमची मेहनत, हसमुख स्वभाव नेहमी प्रेरणा देत राहील. ज्ञानाचा साठा, अनुभवांचा खजिना, प्रत्येकाच्या मनातील एक आदरणीय कोपरा. सन्माननीय व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर व गुरुजन वर्ग, माझ्या सर्व मित्रमैत्रिणी, सर्वांना माझा नमस्कार. मी कल्याणी. आज निरोप समारंभानिमित्त माझे मनोगत व्यक्त करण्यास तुमच्या समोर उभी आहे. आजचा क्षण आनंदाचा आहे, डोळ्यात थोडंसं पाणी आहे. तुमच्या सोबत आठवणी मनात कायम कोरल्या जात. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा, या पुढचा प्रवासही हसरा आणि सुख आनंद देणारा हवा. या पुढचा प्रवासही हसरा आणि सुख आनंद देणारा हवा. आजच्या कार्यक्रमाचे आदरणीय निरोपपूर्ती माननीय वाबे मॅडम, जाधव सर व चव्हाण सर मॅडम, कुंभाराच्या तंगी माया लावून आईसारखी आमची काळजी घेतली. एखाद्या वाळवंटात पाण्याचा झरा निर्माण व्हावा, त्याप्रमाणे तुम्ही या शाळेचे छोट्या वृक्षाचे वट वृक्षात रूपांतर केले. मॅडम, शेवटी एवढेच बोलते, म्हणजे जीव लावला. मॅडम, तुम्ही आई वडिलांप्रमाणे आम्हाला कसे सांगू किती दुःख होते. सोडून जाताना तुम्ही आम्हाला. धन्यवाद. मायेचा पदर सोडून पहिलं पाऊल जेव्हा टाकलं, मायेचा पदर सोडून जेव्हा पहिलं पाऊल जेव्हा टाकलं, शाळेमध्ये येतात मी मॅडम व सर तुम्हाला पहिलं पाहिलं. शाळेमध्ये येतात मी मॅडम व तुम्हाला पाहिलं. अनोळखी तो चेहरा हसला, अनोळखी तो चेहरा हसला. का जाणू पण आपल्या वाट समजतंय मला. शिकवण तुमचे आज सोबती आयुष्याच्या वळणावरती, शिकवण तुमचे आज सोबती आयुष्याच्या वळणावरती. काय कुठे ना उणे राहिले, ना राहिली. त्यांनी आम्हाला खूप छान शिकवले व शिस्त ही लावली. आणि सर्व विद्यार्थ्यांची That's not
माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार. मी जान्हवी. आज मी तुमच्या समोर निरोप समारंभ निमित्त असे माझे मनोगत व्यक्त करते. घेताना गुरुदेव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज ज्यांच्या निरोप समारंभासाठी आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत, आदरणीय चव्हाण सर असतील, जाधव सर असतील, सौभाग्यवती वाबळे मॅडम असतील, सगळ्या मुलांच्या डोळ्यामध्ये आज पाणी पाहायला भेटते. त्याचं कारण सरांनी तेवढा मुलांना लावलेला जीव आहे. आणि जीवनामध्ये गुरु किती महत्वाचे आहेत. गुरुशिवाय ज्ञान नाही, म्हणून माऊली महावैष्णव ज्ञान उभार आहे. ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, म्हणून जाणच येणे गुरु भजिजे तेने कृत कार्य होईजे जैसे मूळ सिंचन सहजे शाखा पल्लव संतोष होती. जसं झाडाच्या फांद्यांना पानांना पाणी न घालता ते पाणी झाडाच्या मुळाशी जर आपण घातलं तर ते झाड प्रफुल्लित किंवा विकसित होतं. तसं जीवनामध्ये गुरु जर नाही केले ना तर लाखाचे 12,000 होण्यास उशीर लागणार नाही. म्हणजे आपला तोटा झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे गुरु किती महत्वाचे आहे. मी माझ्या जीवनातील प्रसंग सांगू इच्छिते. मी लहान असताना 4थीच्या वर्गामध्ये होते आणि त्यावेळेस आम्ही सगळे आता सर म्हणतात, पहिले गुरुजी म्हणायचं बरं का. त्यावेळेस त्या सरांनी मला एवढं मारलं होतं. माझ्या आजीने मला आदल्या दिवशी फ्रॉक नवीन आणली होती आणि दुसऱ्या दिवशी सरांनी मला एवढं मारलं होतं की माझी फ्रॉक फाटली होती. त्यावेळी ती आजी त्या सरांना एवढी बोलली, परंतु मला आज कळते गुरुजींनी मला त्यावेळी मारलं ना तेव्हा कुठं मी आज घडले. म्हणून मुलांना सुद्धा आज वाटतंय सर आज त्यांना सोडून चाललेले आहेत. या शाळेला त्यांनी उत्तमरित्या त्या ठिकाणी संस्कार दिलेले आहेत. मुलं घडवण्याचं काम केलं. उंचच उंच शिखरे बळसा माऊनी पंखा मधुनी घे भरारी वेगा मधुनी जा पाखरा पुढेच जा या प्रगती पथावर पाऊल पुन्हा ठेवत जा. असं सगळं गुरुजन वर्ग सगळं मुलांना सांगत असतात. सर मॅडम असतील, सरांना पुढील आयुष्यासाठी त्यांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी भरभराटी लाभो अशी मी पांडुरंग परमात्म्याचरणी प्रार्थना करते व या ठिकाणी थांबते. रामकृष्ण.
आदरणीय व्यासपीठ, आपल्या सुपे केंद्राचे केंद्र सन्माननीय मताले साहेब, आपल्या गावचे विद्यमान सरपंच सन्माननीय सुनील चौधरी, त्याचबरोबर पालक बौद्ध कार्यकारी सेवा सोसायटी वडाने. नावं घेण्यापेक्षा वडाने शाळा आज अशी नावारूपाला का आली त्याबद्दल मी सर्वांचं माझ्या थोड्या दिवसावर झालेला अनुभव सांगतो की आपले सरपंच, लोकनियुक्त सरपंच लोकांनी आपल्या हक्काने दिलेले सरपंच मुलांनी ते दिले ते आयुष्यभर कमी पडेल लावलेला जीव जसे ते बोलत होता काय की माझ्या जवळ असायचे आणि राहतील हृदयाने मला अवघड त्याचा खूप इच्छा होती की तिथंच राहावं, परंतु शासकीय नियमानुसार इतर राहणे अवघड जात होते, त्यामुळे राहता आणलाय. अजून बरंच काय बोलायचं आहे, परंतु ते म्हणजे प्रेम नसतं घे त्याबद्दल सर्वांचे आभार. आणि दसरा शुभेच्छा. आजी माझी शिक्षक आणि तिला बदलीने मी इथं आले तेव्हापासून मी इथंच आहे. जेव्हा आम्ही इथं आले तेव्हा नुसतीच आपली शाळा गावातून इथं आली होती. आपल्या 2 वर्ग खोल्या एका छोटे पण मी फारसं लोकांपर्यंत पोहोचत नव्हतं. तिथवरच्या आमच्या सोबतच सगळ्यांची माहिती येणारे जे मंडळी असायचे आम्ही मुलांकडे जास्त असायचो. नाही शाळेवर मिळणार नाही एवढा मोठा काळ खरं तर मला या शाळेवर काम करायची संधी मिळाली. महिन्यामध्ये श्री अकॅडमी मध्ये भेट दिली. त्यांचं सेमिनार गेले फेब्रुवारी सर होता. आता जे गाडगेकर आणि हे काळेकर आहेत ते तिथे आम्ही भागातले असल्यामुळं Go, go, go.